वेळेचे पक्के आणि कामात फटके. होय, आज आपण अशा एका नेतृत्वाबद्दल बोलत आहोत ज्यांच्यासाठी घड्याळाचे काटे फक्त वेळ सांगत नव्हते, तर ते विकासाच्या वेगाशी स्पर्धा करत होते. आपण बोलतोय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल. प्रशासकीय यंत्रणेला ताळ्यावर आणणारी शिस्त आणि पहाटे सूर्य उगवायपासून सुरू होणारा कामाचा धडाका ही अजितदादांची खास शैली. मात्र हा ॲक्शन मोड नेमका आला कुठून? जाणकार सांगतात की शरद पवारांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द अजित पवारांनी अत्यंत जवळून अभ्यासली. शरद पवारांचा तोच अनुभव आणि कामाची पद्धत आज अजितदादांच्या कार्यशैलीमध्ये स्पष्टपणे दिसून आली. लोकांसाठी 24 तास उपलब्ध असणं, अडीअडचणी सोडवण्यासाठी जागेवरच निर्णय घेणं आणि केवळ आजचा विचार न करता पुढील 25 ते 30 वर्षांच्या महाराष्ट्राचं चित्र डोळ्यासमोर ठेवून विकास आराखडा तयार करणं हीच अजितदादांची खासियत होती. तसं पाहायला गेलं तर मला आहेच म्हणायचं होतं, मात्र आता नाईलाजानं होती हेच म्हणावं लागणार आहे. पायाभूत सुविधांचा विकास असो की कलात्मक दृष्टीनं साकारलेलं बारामती मॉडेल, प्रत्येक कामात अभ्यासू वृत्ती आणि तज्ज्ञांशी केलेली चर्चा यांचा मोठा वाटा असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या नेतृत्वानं केवळ आज सुधारलं नाही, तर तज्ज्ञांशी केलेली चर्चा आणि त्यांची कलात्मक दृष्टी यामुळेच बारामतीसारखा परिसर आज जागतिक दर्जाचं मॉडेल म्हणून बनवला गेला. त्यांनी रचलेला विकासाचा हा पाया येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. अजित पवार त्यांनी अगदी लहान वयातच कौटुंबिक जबाबदारीचं ओझं समर्थपणे आपल्या खांद्यावरती पेललं. हे ओझं वाहत असतानाच त्यांना समाजातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या वेदनांची जाणीव झाली होती, ज्यातून त्यांच्या संवेदनशील नेतृत्वाची पाळंमुळं रुजली गेली. दूध संघ, बँका आणि सहकारी संस्थांमधील महत्त्वाच्या पदांपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास 1991 मध्ये एका नव्या वळणावरती येऊन पोहोचला. आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर त्यांनी आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री म्हणून काम पाहिलेलं होतं. तर तब्बल 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद भूषवण्याचा ऐतिहासिक बहुमानही त्यांना मिळाला. अजितदादांची खरी ओळख ही त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे निर्माण झाली. काम होणार असेल तर हो, नाही तर नाही असं स्पष्ट सांगण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रशासनाला एक वेगळी गती लाभलेली होती. सत्तेत असो की नसो, जनता दरबारच्या माध्यमातून ते नेहमीच जनसामान्यांच्या संपर्कात राहिले. सभागृहात प्रश्न मांडताना आपण जनतेला उत्तरदायी आहोत ही भावना त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत होती. मंत्रालयातील निर्णयांचा परिणाम चांद्यापासून बांद्यापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत कसा होईल याची अचूक जाण त्यांना होती. लोकभावना आणि गतिमान प्रशासन यांचा एक अनोखा संगम या नेतृत्वाच्या रूपानं महाराष्ट्रानं अनुभवला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.